नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आता वार्षिक 3 गॅस हे मोफत मिळणार आहेत. हो, हे खरे आहे की 3 गॅस आता मोफत मिळणार आहेत. यासाठी पात्र कोण असेल हे जाणून घेणे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. तर या संदर्भात शासनाने नवीन GR काढून संपूर्ण सविस्तर माहिती दिली आहे. जर तुम्हाला या योजनेचा GR पाहिजे असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही तो GR पाहू शकतात. आता आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की या योजनेची पात्रता कोण आहेत, हे 3 गॅस कुणाला मोफत मिळणार आहेत. प्रथम तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत हा GR आहे. हा GR दिनांक 30 जुलै 2024 रोजी प्रकाशित झालेला आहे. तर आता आपण या योजनेअंतर्गत पात्रता समजून घेऊया. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलांच्या नावाने असणे आवश्यक आहे. जे तुमचं गॅस कनेक्शन आहे ते तुमच्या घरातील कुटुंबातील महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे. पुरुषांच्या नावावरती चालणार नाही. सध्या स्थितीत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील. ज्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस कनेक्शन आहे ते देखील या योजनेअंतर्गत पात्र राहणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल. जर तुमच्या घरातील महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल ते देखील यासाठी पात्र असणार आहेत. एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. जर तुमचं कुटुंब मोठं असेल, तुमच्या रेशन कार्डामध्ये खूप सारे व्यक्तीची नावं असेल आणि तुमच्याकडे 2-3 गॅस कनेक्शन असेल तर त्यातील एकाच गॅस धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सदर लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांनाच अन्वय राहील. म्हणजे जर तुमचं गॅस टाकी ही 14.2 किलोची असेल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. तर अशा प्रकारे या योजनेच्या पात्रता आहेत. जर तुम्हाला या योजनेचा सविस्तर माहिती पाहिजे असेल आणि GR पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण तो दिलेला आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ आणि महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं हे YouTube चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.